श्री स्वामी समर्थ. तर सकाळचं 8 वाजता आणि 8च्या आरतीला आले होते केंद्रामध्ये. आज गुरुचरित्राचं म्हणजे समाप्ती होती पारायणाची. तर मग इकडं पारायणाची समाप्ती होऊन आतमध्ये दर्शन घेऊन तसेच बाहेर मला पण नारळ व्हायला. तर मग इथलं पूर्ण झालं. तर म्हणलं आता पालखी मिरवणुकीसाठी एवढा वेळ थांबणं शक्य नव्हतं, म्हणून म्हणलं आपलं घरी जावा. तर मग घरी निघाले, पण वाटत कविताताई म्हणली इथंच थांबा, आता नको जाऊ मळ्यामध्ये. तर मग तिथंच थांबलो, तिथं त्यांना थोडीशी मदत करू लागले. मग नंतर म्हणलं चला आता आम्ही निघालो 10:30 वाजता आरतीसाठी आणि पालखी मिरवणुकीसाठी. तर मग आम्ही पालखी मिरवणुकीसाठी आलो. इकडं आरती झाली आणि मग मिरवणूक पण निघाली होती. तर आम्ही पण मिरवणुकीला होतो बघा. आणि मग पूर्ण पेठणी ही मिरवणूक आम्ही मिरवीत आणली. इकडं काल भैरवनाथाच्या मंदिरापाशी आणली, तिथं आरती पण झाली. आणि मग नंतर तिथं बायकांनी थोडासा फेर धरला, थोडे नाचगाम पण झालं. आणि मग नंतर तिथून आम्ही आलो मारुती मंदिरापाशी. मारुतीच्या मंदिराच्या तिकडं पण थोडीसं आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर मग मी थोडंसं नाही का पालखी घेतली. तर मग पालखी खूप छान वाटत होतं महाराजांची पालखी घ्यायला. पालखी घेऊन झाली आणि मग नंतर परत आरती पण झाली. तिथं आरती तीन झाल्यानंतर इकडं मग मी तुळस पण घेतली आणि मग आम्ही आलो केंद्रामध्ये. इकडं औदुंबरला प्रदक्षिणा पण घालून घेतली. आणि मग मग नंतर प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर मग महाप्रसाद झाला. तर आतमध्ये प्रश्न उत्तरं पण होते. आणि देवघर कसा असावा, तर हे बघा असंही देवघर तुम्ही कोणाला पाहिजे नसेल तर बघून घ्या आणि असे देवघर ठेवा. तर खूप छान वाटत होतं. आणि मग आलो इकडं कविताताईंनी साडी घ्यायला प्रज्योत शॉपमध्ये. तुम्ही पण या, खूप छान अशा मस्त साड्या आहेत यांच्या इथं. तर आम्ही इथं गडवाल साडी घेतली, आम्ही घेतलीच नव्हती अजून. तर म्हणलं चला आपण पण घेऊ गडवाल. तर नक्की या शॉपला भेट द्या, खूप छान मस्त आणि स्वस्तमध्ये साड्या आहेत. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग? श्री स्वामी समर्थ. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.